सकाळी सासरा, रात्री नवऱ्यासोबत शरीरसंबंध, मुलाला सापडले रंगेहात, पुढं घडलं भयंकर. फेब्रुवारी 2025 उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातलं कलंदरगढी हे गाव थंडगार सकाळी जागं होत होतं. गावातल्या अरुंद रस्त्यांवर दूधवाले फिरत होते, मशिदीतून अजान ऐकू येत होते आणि रियाजुद्दीनच्या घरासमोर तर उत्साहाला उधाण आलेलं होतं. त्या दिवशी त्याचा मुलगा मोमीनचा निकाह होता. घर सजवलं गेलं होतं. अंगणामध्ये पांढऱ्या लाईट्स लावलेल्या होत्या. मांडवात बिर्याणीचा सुगंध दरवळत होता. नातेवाईकांच्या गप्पा, मुलांचा गोंधळ आणि मध्येच वाजणारी कव्वाली सगळं एखाद्या आनंदी चित्रपटासारखं दिसत होतं. पण पुढे काय होणार आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. अवघ्या वर्षभरामध्ये एका हसत्या संसाराची राख रांगोळी झाली. त्याचे कारण होते वासना. सासरा आणि सून यांच्यामध्येच अनैतिक संबंध निर्माण झाले होते. त्यांनी नात्याला काळिमा फासलेला होता. हे पाहून तिच्या पतीने असे पाऊल उचलले की त्यात पत्नी आणि बापाचा बळी गेला. तो तुरुंगामध्ये गेला. त्याचे नवजात बाळ मात्र अनाथ झाले. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नवी नवरी सणा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. गोरापान रंग, भरदार शरीर यष्टी, हसरा चेहरा आणि सजलेले रूप यावर अनेकांच्या नजरा तिच्यावर खेळलेल्या होत्या. तिचे रूप पाहून मोमीन मनातल्या मनात आनंदित झालेला होता. तर काही तरुणांना आता मोमीनचा हेवा वाटत होता. मोमीनला इतकी सुंदर बायको मिळाली याचे अप्रूप हे वाटत होते. एकूणच आनंदी वातावरणामध्ये सोहळा पार पडला आणि सणाने मोमीनची पत्नी बनून त्याच्या घरामध्ये पाऊल टाकले. सून घरामध्ये आली आणि घरामध्ये एक नवी ऊर्जा आली. मोमीन त्याच्यावर मनापासून प्रेम करत होता. सासू किसवर ही सुद्धा एक साधी गृहिणी होते, मायाळू होते. सून सणाचे ती मुलीसारखे लाड करत होते. पण या घरामध्ये एक कामांध होता, तो म्हणजे मोमीनचा बाप रियाजुद्दीन. त्याची कामुक नजर सुनेच्या देहावरून फिरत होते. तिला नववधूच्या पोशाखामध्ये पाहिल्यापासूनच तो पिसाळलेला होता. ती घरामध्ये आली आणि त्याची झोपच उडून गेली. तो नेहमी घरामध्येच असे आणि सतत नवीन सुनेच्या मागे पुढे घुटमळत असे. 50शी पार केलेल्या रियाजुद्दीनबद्दल सर्वांनाच आदर होता. तो घरातील कर्ता होता, त्यामुळे त्याच्याबद्दल कोणी काही वाईट विचार करत नव्हते. मोमीन कमावता होता. तो कामासाठी जायचा. सासू किसवर हे शेतातील कामे सांभाळून घ्यायची, त्यामुळे तीही घरातून बाहेरच असायची. पण सासरा रियाजुद्दीन मात्र घरामध्ये असायचा. तो सतत सणाच्या मागे असायचा. रियाजुद्दीन सणाला सतत मदत करण्याच्या बहाण्याने तिच्याजवळ थांबू लागला होता. स्वयंपाकघरामध्ये उभं राहून विनाकारण गप्पा मारणं, मोमीन बाहेर गेल्यावर तिच्याशी जास्त वेळ बोलणं, तिच्या प्रत्येक गोष्टींकडे जास्त लक्ष देणं. हळूहळू सणाच्या लक्षातही हा सगळा प्रकार आलेला होता. सुरुवातीला ती जपून वागू लागली होती, पण नंतर तिच्याही मनामध्ये वासनेने पिंगा धरला. म्हाताऱ्या सासऱ्याला खेळवण्यामध्ये तिला मजा वाटू लागली. आता ती त्याच्याशी गोड बोलू लागली, त्याच्याशी लाडामध्ये येऊ लागली. तो तिला पाहिजे ते देऊ लागला. मी या घराचा मालक आहे, माझे राज्य आहे, तुला पाहिजे ते माग, मी तुला घेऊन देतो, अशा फुशारक्या तो मारायचा. तिला त्याचा अंदाज आला. तसेच तिने वागण्यामध्ये थोडा सैलपणा आणला. मग एक दिवस रियाजुद्दीनने तिला पाठीमागून मिठी मारली. अब्बू, हे काय करताय? ती कुजबुजली. माझी जान, तू खूप आवडतेस का मला, असे म्हणत नीच रियाजुद्दीनने सुनेला गच्च मिठीमध्ये आवळून घेतले. कोणी येईल की, ती पुटपुटली. कोणी नाही येणार, आपण दोघेच आहोत, एकमेकांना सुखी ठेवू, आता नाही म्हणू नको. सासऱ्याचे हे बोलणे ऐकून तिच्याही मनामध्ये वेगळा डाव आला. सोडा ना मला. त्याची मिठी सोडवत ती म्हणाली, एकदा, फक्त एकदा, आवडले नाही तर पुन्हा नाही करणार. तो जास्तच काकूळ तिला आलेला होता. तिने कसे बसे त्याला बाजूला केले आणि म्हणाले, किचनमध्ये काही करताय होय? चला बेडरूममध्ये, काय करायचे ते करा. नात्याची
नीतीची लाज सोडून बोलणाऱ्या सुनेच्या या इशाऱ्याने त्याला काय करू आणि काय नको असे झालेले होते. दोघे एकमेकांना आवळत बेडरूममध्ये नात्याला काळीमा फासत दोघे विवस्त्र झाले. एकमेकांच्या बाहूमध्ये विसावले. चुंबनाची देवाणघेवाण करत ते काम क्रीडेमध्ये रंगून गेले. तिच्या जवानीवर तो तुटून पडला. त्याच्या अनुभवी डावाने तिलाही तृप्त केले. मग मात्र नात्यातील पवित्रता संपून गेली आणि वासनेचे एक नाते सुरू झाले. आता सना रात्री पती मोमेन आणि दिवसा सासरा रियाजुद्दीन या दोघांच्या बरोबर खेळ करू लागले. सना आणि रियाजुद्दीन यांच्या वागण्यामध्ये झालेला फरक किस्वरच्या लक्षात आलेला होता. पण तिने दोघांच्यातील नाते वय याचा विचार करून दुर्लक्ष केले. पण अनैतिक संबंध कधीच लपत नाहीत. मोमीन रात्री कामाला गेला तर रियाजुद्दीनला रात्रीही सुनेची सोबत हवी असायची. पत्नी झोपली की तो हळूच उठायचा आणि सुनेजवळ जाऊन झोपायचा. एक दिवस मोमीन रात्रपाळीच्या कामासाठी गेला. त्या रात्री आई किस्वरला अचानक झोपेतून जाग आली. तेव्हा तिने हॉलमध्ये मंद प्रकाशामध्ये सना आणि रियाजुद्दीनला कुजबुजताना पाहिलं. तिने फारसं मनावर घेतलं नाही. पण नंतर अशा घटना वाढू लागल्या. मोमीन घरी नसताना दोघं बराच वेळ एकत्र असायचे. कधी मोबाईलवर हसत बोलणं तर कधी अचानक शांत होणं. पत्नी किस्वरच्या मनामध्ये संशय वाढू लागला. एके दिवशी तिने रियाजुद्दीनला थेट विचारलं, तुम्ही दोघं इतकं काय बोलत असता? तिच्या या बोलण्यावर रियाजुद्दीन चिडला. तुला प्रत्येक गोष्टीमध्ये संशय काय येतो असे विचारत त्याने तिला फैलावर घेतलं. पण किस्वरला पती आणि सुनेच्या वागण्याचा संशय आलेला होता. ती संशयाने बघू लागल्याने घरातला तणाव वाढत गेला. ऑक्टोबरच्या एका रात्रीने मात्र सगळं बदलून टाकलं. बाहेर पाऊस पडत होता. मोमीन अजून घरी आलेला नव्हता. किस्वरला वरच्या खोलीमध्ये आवाज ऐकू आला. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण आवाज पुन्हा आला. ती हळूहळू वर गेली. दरवाजा पूर्णपणे बंद नव्हता. तिने आत डोकावलं आणि तिला धक्काच बसला. सना आणि रियाजुद्दीन एकमेकांच्या मिठीमध्ये होते. चुंबने घेत त्यांचा समागम सुरू होता. किस्वरची चाहूल लागताच दोघेही दचकून दूर झाले. रियाजुद्दीन हतबल होता, पण सना थरथरच बोलली. किस्वर खाली बसून रडू लागली. त्या रात्री मोमीन घरी आला तेव्हा घरामध्ये वादळ उठलं. अब्बू, तुम्हाला लाज नाही वाटत? मोमीन ओरडत होता. पण रियाजुद्दीन मात्र त्याच्यावरच भडकला. हे माझं घर आहे, मी काय करायचं ते मी ठरवेन असं म्हणत त्याने मुलालाच धमकावलं. बाजूला सना रडत होते. माझे चुकले म्हणत नवऱ्याची माफी मागू लागले. सासू किस्वर रागाने थरथरत होते. तर मोमीनचा पारा प्रचंड वाढलेला होता. आपला बाप आणि पत्नीनेच आपला घात केल्याने तो हतबल झालेला होता. त्याला कोणावर राग व्यक्त करावा हेच कळत नव्हते. या भांडणाच्या आवाजाने शेजारी पाजारी जमले. गावामध्ये कुजबूज सुरू झाली. आबरू गेले होते. त्यामुळे अखेर मोमीनने पत्नी सनाला माहेरी पाठवलं. काही दिवस घर शांत राहिलं, पण ती शांतता वरवरची होते. मोमीनातून पूर्णपणे तुटलेला होता. त्याला स्वतःच्या पत्नीचा विश्वासघात सहन होत नव्हता. पण त्याहून मोठा धक्का म्हणजे त्याच्या स्वतःच्या वडिलांनी त्याचा संसार उद्ध्वस्त केलेला होता. काही आठवड्यांनी दोन्ही कुटुंबामध्ये चर्चा झाली. सनाच्या घरच्यांनी समजूत काढली. आता पुन्हा असं काही होणार नाही असं समजावत मोमीनला शांत राहायला सांगितलं गेलं. सना पुन्हा सासरी आली. पण आता घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं होतं. मोमीन बाहेरून शांत दिसत होता, पण आतून संशयाने जळत होता. त्याने गुपचूप सनाचा मोबाईल तपासायला सुरुवात केली. एका दिवशी त्याने तिचं व्हॉट्सॲप वेब आपल्या लॅपटॉपला लिंक केलं आणि त्याचं मानसिक संतुलन ढासळायला सुरुवात झाली. त्याची बायको सुधारली नव्हती आणि बापही सुधारला गेला नव्हता. दोघांचे संबंध पुन्हा सुरू झालेले होते. रोज रात्री तो लॅपटॉप समोर बसून बाप रियाजुद्दीन आणि पत्नी समाधानमधले चॅट्स मेसेज वाचायचा. त्या दोघांच्यातील कामुक गप्पा वाचून त्याचे माथे भडकले होते. दिनांक 10 मे रोजी
सनाने मुलाला जन्म दिला. घरामध्ये पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पण मोमेन त्या बाळाकडे पाहूनही शांत होता. त्याच्या मनामध्ये आता एक नवीन संशय जन्माला आलेला होता. हे मूल माझंच आहे का? दिनांक 16 मे रोजी सना बाळाला घेऊन दवाखान्यातून घरी आले. त्या रात्री घरामध्ये पुन्हा भांडण सुरू झालं. मी हे मूल मान्य करणार नाही असे मोमीनने सांगितलं. हे ऐकून सना हादरून गेले. तेव्हा रियाजुद्दीन मध्ये पडला. पहिले कशाला उगाळतोयस? झालं गेलं विसरून जा. मूल तुझे आहे, मान्य कर आणि गप्प बस. रियाजुद्दीनने सुनावलं. तसा मोमीन संतापला. तुम्ही मध्ये बोलू नका असे म्हणत त्याने बापाला धोडकावून लावलं. तसा बापालाही राग आला. एका बाजूला सना आणि रियाजुद्दीन तर दुसरीकडे मोमेन आणि किसवर असे दोन गटच पडले. भांडण चांगलेच पेटलं होतं. मोमेन तावातावाने आपल्या खोलीमध्ये गेला. कपाट उघडलं. आतून पिस्तूल बाहेर काढलं. त्याचे हात थरथरत होते. तो बाहेर आला. त्याला पाहून सना घाबरून म्हणाले, मोमेन पिस्तूल खाली ठेव. रियाजुद्दीन जागचा उठला. अरे वेडा झाला आहेस का? असे म्हणत तो मुलगा मोमीनला अडवायला धावला. पण तोवर खूप उशीर झाला होता. पहिली गोळी झाडली गेली होती. रियाजुद्दीनच्या छातीमध्ये गोळी घुसली. तो मागे कोसळला. त्याच्या पाठोपाठ सना किंचाळली. दुसरी गोळी तिच्या छातीतून आरपार गेली होती. ती जमिनीवर खाली पडली. घरामध्ये काही क्षण पूर्णपणे शांतता पसरली. फक्त बाळाच्या रडण्याचा आवाज घुमत होता. मोमीन जागेवर उभा होता. समोर दोन मृतदेह पडलेले होते. त्याने काही क्षण दोघांच्याकडे पाहिलं. मग शांतपणे मोबाईल उचलला. पोलीस स्टेशनचा नंबर डायल केला. मी माझ्या बापाला आणि बायकोला ठार मारला आहे असं सांगून त्याने फोन बंद केला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा रियाजुद्दीन आणि सना रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेले होते. कोपऱ्यात नवजात बाळ रडत होतं. मारेकरी मोमीन शांत बसलेला होता. त्याच्या हातातलं पिस्तूल पोलिसांनी जप्त केला. तपास सुरू झाला. मोबाईल चेक करण्यात आले. व्हॉट्सॲप चॅट्स, व्हॉइस नोट्स, कॉल रेकॉर्ड्स सगळं काही तपासलं जाऊ लागलं. त्यातून समोर येणारं सत्य पोलिसांनाही हादरवून टाकणारं होतं. केवळ वासनेसाठी एका हसत्या खेळत्या घराचे स्मशान बनलेले होते.